तर कालच्या दुर्घटनाग्रस्त पुलासंदर्भात या क्षणाची अपडेट आपल्या हाती येत आहे। तासाभरात हा पूल संपूर्णपणे पाडण्याचं काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे। पुलाचा शिल्लक राहिलेला सांगाडा देखील या ठिकाणी तासाभरात पाडला जाणार आहे। तर पूल पाडण्यासाठी जवळपास अजून काही तास लागणार असल्याची शक्यता आहे। स्वाती लोखंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत। स्वाती, तासाभरात हा पूल शिल्लक राहिलेला त्याचा सांगाडा देखील पाडला जाणार असल्याचं कळतंय, काय तपशील? स्वाती, साधारणतः एक तासाभरामध्ये पालिकेच्या सगळ्या कामगारांची म्हणजे जे मग मशीन असो किंवा क्रेन असो या सगळ्यांना बोलवून तिकडे मग हा ब्रिज पाडायला सुरुवात होणार आहे। पण जर दोन्ही बाजूला बघितलं की उजव्या बाजूला रेल्वे आहे आणि इकडे भले मोठाले एक स्टेअरकेज आहे किंवा जिना आहे, हे सगळं तोडायला साधारणतः 6 ते 7 तासांचा कालावधी लागणार आहे। त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम चालेल आणि त्याच्यानंतर मग वाहतुकीसाठी हा ब्रिज खुला केला जाईल, हा रस्ता खुला केला जाईल। पण स्वाती, इथेच विरोधाभास यासाठी आहे की पालिका म्हणते की याचे अगदी मायनर किंवा अगदी छोटे रिपेअरिंग साठीचा स्ट्रक्चरल रिपोर्ट होता। मग जर फक्त मायनर होता मग अख्खा ब्रिज पालिकेला पाडावा लागतोय। याचाच अर्थ जो स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचा रिपोर्ट आहे तो चुकीचा आहे किंवा पालिकेने जो खरं तर जी कारवाई करणं गरजेचं या ब्रिजला दुरुस्त करणं गरजेचं होतं त्याच्यामध्ये त्यांची कुचराई ठरली। त्यामुळे कुठे ना कुठे स्वतः आयुक्त याला जबाबदार आहेत असं म्हणायला हरकत नाही। दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, येत्या 24 तासांमध्ये चीफ इंजिनियर ब्रिजेसला त्यांनी याला सगळ्या घटनाक्रमाला कोण जबाबदार आहे हे ठरवण्यासाठी सांगितलंय। पण मुख्यमंत्री एका बाजूला म्हणतात की संध्याकाळपर्यंत हा कुणाचा दोष आहे हे पालिका आयुक्तांनी ठरवायचं आणि पालिका आयुक्त आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात की 24 तासात ठरवा। त्यामुळे हा विरोधाभास बघतोय की दोघांमध्ये कोऑर्डिनेशन नाहीये। मुख्यमंत्री म्हणतात वेगळं आणि पालिका आयुक्त वेगळं म्हणतात। त्यामुळे विश्वास ठेवायचा कोणाचा मुंबईच्या जनतेनं, एकतर पालिकेवर, अजय मेहतांवर किंवा मुख्यमंत्र्यांवर। अगदी, परंतु राज्य सरकारचे आदेश आता पालिका आयुक्तांना पाळणं महत्त्वाचं आहे। खरं तर राज्य सरकार अर्थात मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशांवरती आता पालिका आयुक्तांची जी भूमिका आहे ती महत्त्वाची असणार आहे। स्वाती, धन्यवाद या माहितीसाठी। त्यामुळे आज संध्याकाळी नेमका काय अहवाल पालिका आयुक्त सादर करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद स्वाती या तपशिलांसाठी। आणि आता राजकीय वर्तुळातून या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत आली आहे। हिंगोलीचे काँग्रेस खासदार राजीव सातव लोकसभा निवडणूक न लढवण्याची शक्यता वर्तवली जाते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोलीचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव हे लोकसभा निवडणूक न लढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राजीव सातव हे गुजरातचे प्रभारी आहेत। गुजरातमध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आमदार राजीनामे देऊन भाजपत जात आहेत। त्यामुळे अशा वातावरणात काँग्रेस खासदार राजीव सातव लोकसभा निवडणूक न लढवण्याची शक्यता वर्तवली जाते। गुजरातची लढाई काँग्रेससाठी महत्त्वाची असल्यानं सातव यांना गुजरातमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। आणि त्याचमुळे हिंगोलीतून निवडणूक लढवायची की गुजरातमध्ये काम करायचं याचा निर्णय सातव यांनी राहुल गांधींवरती सोपवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची बातमी या क्षणाची। आणि बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससह लगेचच भेटतो पुढच्या बुलेटिनमध्ये। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।